म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी सर्वांनी टाळी वाजून भजन करा विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू तो सरे चरण संताची हे नंदगोपाने देता विश्वास बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे किंवा ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळाव तरी वाढले अंतरी प्रेम सुख वसुदेव सुतम देव कंस चानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम माझी वाणी तुझे वर्णी गुण ना माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी
काही कळा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्यांना बी आपण आता कीर्तनाला बोलू. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज आइए कथा करू मत्यानुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. नाश्त्यावर ह्याजू आवाज नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीधीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त वैराग्यस्य परममूर्ती श्री क्षेत्र देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा गोकुळातल्या गवळणीचं गोपाळांचं मनोगत व्यक्त करणारा अभंग कीर्तन रूपी सेवे करता घेतला. अभंग सर्वांना पाठ आहे असं गृहीत धरून सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीतमय श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, काकडा आणि कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र फत्तेपूर वर्ष 9वे आणि 9व्या वर्षातील हे काल्याचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन, परिपूर्णतेचं कीर्तन, आनंदाचं कीर्तन. सर्व गावकरी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, गावातील सर्व नवतरुण मंडळी, या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक सर्वांच्याच माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला आली. कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, भागवतकार, सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे, ज्यांच्या मुखातून 8 दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी संपन्न झालं.
हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू रामायणाचार्य आमचे गोरक्षनाथ महाराज सोनवणे, मृदंग सम्राट ताल मार्तंड हरिभक्तीपरायण उमेश महाराज ठोंबरे, राजुरेश्वर वारकरी शिक्षण संस्था, त्यांचे सर्व विद्यार्थी, आपल्या गावाचं वैभव, 9 वर्षाच्या सप्ताहाला आलेलं फळ, मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण विशाल महाराज बर्डे, दुसरं संगीत अलंकार गोड ज्यांचा आवाज आहे, स्वभाव ज्यांचा गोड आहे, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण संगीत विशारद अमोल महाराज मिरगे, हरिभक्तीपरायण आपल्याच भागातलं दुसरं वैभव मोरेश्वर महाराज साबळे, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज बर्डे, हरिभक्तीपरायण खेडकर सर, अंबादास महाराज साबळे, परिसरातून आलेले सर्व वारकरी मंडळी, भोकरदन, चोराळा, मासनपूर, गारखेडा, सोयगाव देवी, प्रल्हादपूर, पेरजापूर, नांजा, जोमाळा, तांडा लांब झाला आहे, बस झाली, कोठारा जैनपूर, अरे हा कोठारा, काही खापरखेड्याची मंडळी, कोदोली, चांदई झाली आता संस्थेत सगळे आले, तळेगाव, सर्व परिसरातून आलेले भाविक भक्त, बहुसंख्येने आलेल्या माता भगिनी, पुरुष मंडळ, ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्यापर्यंत हा गोड असा आवाज पोहोचतो. छत्रपती मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टम जवखेडा ठोंबरे, गणेश महाराज मेथे, स्वयंपाक करणारे, 7 दिवस पंक्ती देणारे, अन्नदान करणारे, वर्गणी देणारे, जमा करणारे, जेवून घरी जाणारे, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अभंगाकडे येतो, थोडा आवाज वाढवा. विनेकरी चोपदार हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज जाधव आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड असे हे वातावरण आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन म्हणजे आनंदाचं कीर्तन. किती नाव या कीर्तनाला? विठ्ठल महाराज. काल्याचं कीर्तन म्हणजे आनंदाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसादाचं कीर्तन 7 दिवस केलेल्या सेवेचं फळ म्हणून आज आपल्याला प्रसाद मिळणार, म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात, याला परिपूर्णतेचं कीर्तन म्हणतात. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळं सांगायची गरज नाही. काला झाला म्हणजे महाराज मंडळीनं गपचीप आला. काला झाल्यावर जर आला, पुन्हा माणसं म्हणते ना आता का आला, म्हणून काला झाला म्हणजे सप्ताहाची सांगता झाली. मग सप्ताह 3 दिवसाचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. सप्ताह 7 दिवसाचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. सप्ताह अधिक मास 1 महिन्याचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. सप्ताह चातुर्मास 4 महिन्याचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. सप्ताह 12 महिन्याचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. आपल्याला सप्ताह फक्त 7च दिवसाचं माहिती आहे. फडकरी लोक पंढरपूरमध्ये आळंदी क्षेत्रामध्ये 12 महिन्याचे सप्ताह होतात, पण जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत त्याची सांगता होत नाही. म्हणून सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. सांगता म्हणजे परिपूर्णता. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. म्हणून हे सांगतेचं कीर्तन, परिपूर्णतेचं कीर्तन. हो, हे पहा, किती चांगलं मंदिर बांधलं म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं असं होत नाही. किती चांगली फडची बसवली म्हणजे मंदिर पूर्ण झालं असं होत नाही. किती चांगला कलर मारला म्हणजे मंदिर पूर्ण झालं असं होत नाही. किती चांगले खिडक्या काच बसवले म्हणजे मंदिर पूर्ण झालं असं होत नाही. किती लाखाची मूर्ती मंदिरात बसवली म्हणजे मंदिराचं काम पूर्ण होत नाही. जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. तसं जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. ज्ञानोबा असं म्हणतात, देवळाच्या कामा कळसू
परम गंगेशी सिंधू प्रवेशू. देवळावर कळस बसल्याशिवाय मंदिराचं काम पूर्ण होत नाही. 16वा कस लागल्याशिवाय सोन्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. समुद्राला मिळाल्याशिवाय नदीचं वाहन थांबत नाही. तसं काला झाल्याशिवाय सप्ताची सांगता होत नाही. विठ्ठल सांगतेचं कीर्तन असं म्हणतात. इकडं लक्ष द्या. शाळा भरली होती. गुरुजी माझ्या समोरच आहे. टाळ घेऊन उभे आहेत. समोर एक गुरुजी आहे, इकडून एक गुरुजी आहे. काय होईल तो हो माझा आता. शाळा भरली होती. गुरुजी वर्गात आले आणि गुरुजीने विद्यार्थ्याला फळ्यावर एक वाक्य लिहिलं. मुलांनो, वाक्य फळ्यावर गुरुजीनं असं लिहिलं, गोदावरी असं वाक्य लिहिलं. आणि गुरुजींनी सगळ्या विद्यार्थ्याला विचारलं, मुलांनो सांगा, गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? कोणती मालिका किती वाजता हे बरोबर सांगते, पण गोदावरीचा उगम कुठं झाला हे सांगता येणार. पण एक पोरग जरा उमेश महाराजच्या संस्थेत होतं. हरिपाठाला कीर्तनाला गेलं. समजलं त्याला गोदावरीचा उगम कुठं आहे. शाळेत नंबर 1 ढ होतं. पण कीर्तन ऐकून त्याला कळालं गोदावरीचं उगम कुठं आहे. ते म्हणलं, गुरुजी सगळ्यात माग बसलं होतं. खाली बसू द्या त्याला. विठ्ठल विठ्ठल ते उलटी झाली त्याला. विठ्ठल दिंडीत नाचले. थोडंसं पोटात टाकलं असं ना तर ते ऊन मी म्हणतं फिरल्यावानी होतं. शहाण्या माणसाला तर होतं कडे मध्ये ते तर लेकरं. पण मग शहाण्याला रिकंपनी टाळ घ्यायला बरं लेकरावर चाललं. गुरुजीने फळ्यावर वाक्य लिहिलं होतं गोदावरी. आणि गुरुजी विद्यार्थ्याला म्हणतात, मुलांनो सांगा गोदावरीचा उगम कुठं झाला? कोणाला सांगता येणं, पण एक सगळ्यात माग विद्यार्थी बसला, नंबर 1चा ढ. कारण ढ विद्यार्थी कुठं बसतो? माग, कीर्तनातला नाही, शाळेतला. माग बसला होता. त्यानं वर हात केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला आनंद झाला. कधी न बोलणारा गडी आज बोलतो म्हणजे बा एवढ्या समाजात बरं आहे बा. सांग सांग. माता ज्याचा कधी नव्हत बोलायचा नंबर आला तुमचं म्हणतो काय खाली उभं राहिला असं काय गोरख महाराज? तो स्टूलवर उभा राहिला. आणि त्यानं सांगितलं, गुरुजी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यात ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला. गुरुजीला योग्य उत्तर मिळालं. गुरुजीनं थांबायला पाहिजे होतं, पण गुरुजी त्याला म्हणले, बाळू तिथून गोदावरी कुठं आली रे? तो म्हणला, गुरुजी तिथून गोदावरी त्र्यंबकेश्वरला कुंडामध्ये आली. तो गुरुजीने थांबलं पाहिजे होतं, पण गुरुजी म्हणे, बाळू तिथून गोदावरी पुढं कुठं गेली रे? तो म्हणला, गुरुजी नाशिकच्या पंचवटीत आली. बरोबर. गुरुजी थांबले नाही. गुरुजी म्हणले, बाळू तिथून गोदावरी पुढं कुठं गेली रे? तो म्हणला, गुरुजी पैठणच्या नाथ सागरात गेली. गुरुजीने थांबायला पाहिजे होतं, पण गुरुजी म्हणे, बाळू तिथून पुढं कुठं गेली रे? तो म्हणला, गुरुजी हिंगोलीला गेली. गुरुजी म्हणे, बाळू तिथून पुढं कुठं गेली? तो म्हणला, गुरुजी परभणीला गेली. गुरुजी म्हणे, बाळू तिथून पुढं कुठं गेली रे? तो म्हणला, गुरुजी नांदेडला गेली. गुरुजी म्हणे, बाळू तिथून पुढं गोदावरी कुठं गेली? तो म्हणला, गुरुजी त्र्यंबकेश्वरहून गोदावरी निघाली ब्रह्मगिरी पर्वताहून. इथं गेली तिथं गेली तिथं गेली म्हणण्यापेक्षा एकदाची गोदावरी सप्त समुद्राला जाऊन मिळाली. आता गुरुजीने थांबायला पाहिजे होते की नाही? तरी गुरुजी म्हणे, पुढं कुठं गेली? ते म्हणे, तुमच्या डोंबल्यात गेली. तुका म्हणे गंगा
अवघ्या झाल्यावर मी एकमय. महाराज म्हणतात गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की तिचं वाहन थांबलं. तसं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची सांगता झाली. विठ्ठल म्हणून याला सांगतेचं कीर्तन म्हणतात, याला आनंदाचं कीर्तन म्हणतात. आनंदाचं कीर्तन का म्हणतात? या काल्याच्या कीर्तनामध्ये 3 लोकाला आनंद होत असतो. कोणाला? 3 लोकाला. कारण हे जग जे आहे हे 3 प्रकारच्या लोकांनी प्रकाराचे 3 तुका मने गेले जन, तुका मने गेले जन, तुका मने गेले जन. आनंद 3 लोकांना. कोणाला? हे जगत 3 प्रकाराने युक्त आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारच्या लोकांनी हे जग युक्त आहे. 3 प्रकारचे लोक जगात आहे. कोणते कोणते? हौशे, गौशी, हे आपल्या मनाचे प्रकार आहे. मग 3 प्रकारची लोक जगात आहे. कोणते? सत्वगुणी लोक जगात आहे, रजोगुणी लोक जगात आहे आणि तमोगुणी लोक जगात आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा आनंद सत्वगुणी लोकांना, काल्याच्या कीर्तनाचा आनंद रजोगुणी लोकांना आणि काल्याच्या कीर्तनाचा आनंद तमोगुणी लोकांना. सत्वगुणी लोकांना का आनंद? काल्याचं कीर्तन झालं म्हणजे महाप्रसाद सेवन करायला मिळणार म्हणून सत्वगुणी लोकांना आनंद. रजोगुणी लोकांना का आनंद? काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या 9 प्रकारच्या रसातल्या लीला ऐकायला मिळणार म्हणून रजोगुणी लोकांना आनंद. तमोगुणी लोकांना का आनंद? बस गावात गेले 7 दिवस कटकट चालू होती बा, झोपानी. बस आज काला झाला, मोकळे झालो बा. तमोगुणी लोकांना आनंद. सगळ्याला सत्वगुण आवडत नाही. बरेच लोक, सगळ्याला कीर्तन आवडत नाही महाराज, सगळ्याला कीर्तन आवडत नाही. पण नाईलाज राहतो तो वर पंगत बसत नाही म्हणून बसच आहे. इथं सगळ्याला कीर्तन आवडत नाही. कोणाला काय आवडतं? कोणाला गायन आवडतं, कोणाला कृष्णाच्या लीला आवडतात, कोणाला वेदांत आवडतो, कोणाला विनोद आवडतात, हो कोणाला काही आवडतं. पण कीर्तन असं नसतं. पण माणसं कीर्तन करायला सांग, महाराज असं कीर्तन आणते का नाही आज? हा जिंगणं चिकणं, तसं कीर्तन नसतं. कीर्तन मर्यादित असतं आणि त्याच्यातल्या 7 दिवसाचा कीर्तनकार स्वतंत्र असतो. कोणता अभंग घ्यायचा आणि काय बोलायचं कीर्तनकारांनी ठरवायचं. कोणताही अभंग घ्यायचा आणि काय बोलायचं, काहीही नाही बोलायचं, अभंगावर बोलायचं. पण कोणताही अभंग घेऊन बोलू शकतात. काल्याच्या कीर्तनकाराला बंधन असतं. चरित्र ते उच्चारावे केले
उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जे भगवान परमात्म्याने चरित्र केलं त्याचा उच्चार काल्याचे कीर्तनात करायचा असतो, आचरणात आणायचं नाही. आचरणात आणायचं प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि उच्चारात करायचा कृष्णाच्या चरित्राचा. प्रभूचं चरित्र आचरणीय आहे आणि गोपाल कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार आणि गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उच्चार. चरित्र उच्चारावे म्हणतात महाराज. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा ठरलेला विषय असतो कृष्णाचं चरित्र उच्चारावं. मग ज्या देवाचं चरित्र उच्चारायचं आहे तो देव या जगात कशासाठी येतो? ज्या वेळेला या पृथ्वीवर पापाचा उद्रेक होतो, या पृथ्वीला ओझं होतं. तुम्ही म्हणसाल महाराज पृथ्वीला बी ओझं होतं का? होतं. त्याच्याचं हावराव लयच वाळूच्या टारका वापरत्या, त्याचं नाही होत ओझं पृथ्वीला. मग पापी जे अभक्त दैते जे मातल, पापी जे अभक्त दैते जे मातल, पापी जे अभक्त दैते जे मातल, पापी जे धरणी मातेला पापाचं ओझं होतं. कशाचं ओझं होतं? या धरणी मातेला पापाचं. म्हणून पापाचं ओझं या धरणीला झालं आणि या धरणीनं गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. या पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही म्हणून ही पृथ्वी भगवान परमात्म्याकडं गायीचं रूप धारण करून घेऊन गेली आणि रडायला लागली. डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत. देवा आता मला या पापाचं ओझं सहन होत नाही, तुम्ही अवतार धारण करून या. म्हणजे देवाला अवतार धारण करायला पृथ्वी माता सांगते. पण इकडं लक्ष द्या. चांगलं पीक यावं असं वाटत असेल तर भूमी चांगली पाहिजे. जमीन कशी पाहिजे? चांगली. आता आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळ्याला वाटतं राजे पुन्हा जन्माला या, पण शेजाऱ्याच्या घरात या, आमच्या नाही का? जिजाबाई व्हावं लागेल ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचं म्हणजे. पण जिजाबाई होण्याची कोणाची इच्छा आहे? महाराज धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आजी पूजी तू महाराष्ट्र सारा, मुजरा बाणाचा मानाचा जिजाईला, ताली वाजवा. मुजरा बाणाचा मानाचा जिजाईला, मुजरा बाणाचा मानाचा जिजाईला, मुजरा बाणाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. आया बहिणीनं संकटकारी, नव्हता कैवारी कोणी नव्हे, नव्हता कैवारी नव्हता कैवारी वेळी दुबळ्यांना नव्हता
जर जिजाबाई जन्माला आली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज आले नसते. म्हणून चांगलं पीक जन्माला येण्यासाठी भूमी चांगली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं महाराज तुम्ही पुन्हा, असं म्हणतात ना माणसं, राजे पुन्हा जन्माला या, पण शेजाऱ्याच्या घरात या, आमच्या नाही. का? जिजाबाई होण्याची कोणाची तयारी नाही. महाराज कोणी आपल्याला काय दिलं सांगता येत नाही, पण जिजामातेनं आपल्याला हे हिंदवी स्वराज्य प्राप्त करून दिलं, म्हणून जिजामातेचे आपल्यावर अनंत उपकार आहे. म्हणून त्या आईची कुस पवित्र होती, म्हणून या राजाला, या म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण करून देणारा राजा तो मला मिळाला. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्याला या गादीवर कीर्तन करता आलं, आपल्याला बी कानात बोटं घालणं पडले असते दुपारा 1:30 वाजता. हे राजाचे उपकार आहे महाराज. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना झेंडे बांधून, दाढ्या वाढवून, डीजे लावून रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना त्रास देण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घ्या, म्हणजे राजांची जयंती साजरी होईल. काय बोललो? राजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा राजांचे विचार डोक्यात घ्या. काय केलं छत्रपतींनी? सुभेदाराच्या सुनाची बोळवण करून तिला वाटी लावलं. याचा अर्थ राजांनी प्रत्येक आई बहिणीच्या ठिकाणी मातृत्व हा भाव दाखवला. अरे आपण जर कोणाच्या माय बहिणीकडे वाईट नजरानं नाही पाहिलं तरी सुद्धा राजांची जयंती साजरी झाली, हा त्याचा अर्थ आहे. नुसते झेंडे बांधून आणि लोकाला त्रास देऊन आणि ते गाडीच्या त्यानं जयंती साजरी नाही होत. कदाचित आपली जयंती डीजे बरोबर साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येत असेल की अरे तुमच्या वयात मी काय केलं आणि तुम्ही काय करतात. राजांच्या विचाराची जयंती साजरी करा. राजांना विचाराची जयंती अपेक्षित आहे, विचाराची. डीजे लावून जयंती नसती सज्जनावर, डीजे लावून जयंती नाही. आनंदाने जयंती साजरी करा, पण आपल्या अंतकरणातला द्वेष घालवा, आपल्या अंतकरणातला अहंकार घालवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संकल्प करा, राजे तुमचे मावळे म्हणून आज आमच्या व्यसनाची आहुती तुमच्या चरणावर समर्पित करतो आणि आजपासून निर्व्यसनी जीवन जगतो. ही जयंती राजांना अपेक्षित आहे. जयंती साजरी करणाऱ्यालाच उभं राहता येत नाही संध्याकाळी. कसं काय राजाला बरं वाटेल का, दुःख वाटेल का, आनंद वाटेल? खरं सांगा. अरे मिरवणूक काढल्यावर ज्याचे पोरं मिरवणूक येते त्याच्या आईला सुद्धा पूजा करण्यासाठी ताट घेऊन येण्याची हिंमत होत नाही. अशी जयंती आपण चांगलं नाही. राजांना काय अपेक्षित आहे ते जयंती साजरी करा, करा ना. मोठी जयंती साजरी करा. दिवाळी जशी करतो तशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. पण राजांना काय अभिप्रेत आहे ते केलं पाहिजे. व्यसनाचा त्याग करा जयंतीच्या निमित्ताने, वाईट गुणाचा त्याग करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 42व्या वर्षी तुम्हाला मला हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण करून दिली आणि तुम्हाला मला हिंदू म्हणून जगण्याची दिशा प्राप्त करून दिली. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते महाराज तर आपल्याला कीर्तन करता आलं नसतं, आपल्या अंगणात तुळस दिसली नसती, आपल्या मंदिरावर कळस दिसला नसता, आपली आई बहीण आपल्याला सुरक्षित दिसली नसती. पण खरं सांगा छत्रपती शासन किती कठोर होतं इकडे लक्ष द्या. वाकड्या नजरानं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हातपाय तोडून टाकले ना. हा बी इतिहास आपल्याला माहित असणच ना का? आपल्याला एवढंच माहिती जय जय नाही. काही कुर्बान करा, काही त्याग करा, काही व्यसनाची आहुती द्या. छत्रपती राजांना आनंद वाटेल अशी जयंती साजरी करा. हा 21 दिवस वर्षातून जे आणि 12 महिने मग एकही पोराच्या कपाळाला असा भगवा गण दिसत 12 महिन्यात. आपल्याला शंका येते आपलं शिक दुसरं कोणाचं. मावळ्यांनी काय काय केलं, अरे किती निष्ठा होती मावळ्याची. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं.
आपली आहुती दिली तेव्हा हे स्वराज्य स्थापन झालं महाराज. म्हणून आपण सुद्धा काही ना काही खारीचा वाटा देणं लागतो. म्हणून जयंती आनंदाने साजरी करा, मोठी जयंती करा, दिवाळी सारखी जयंती करा, पण जयंती करत असताना व्यसनाचा त्याग करा. आईवडिलाचा आदर करा, साधू संतांचा आदर करा, मोठ्या माणसाचा आदर करा. इथं मोठ्याचा आदर नाही, साधू संतांच्या विचाराचं देणं घेणं नाही, इथं कोणाला मान नाही, इथं कोणाचा सन्मान नाही. बस नीटच दसकटावानी मोठं समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनात जाऊन बसत होते. हे बी इतिहास कधीतरी वाचा. कुठं जात होते छत्रपती शिवाजी महाराज? तुकोबारांच्या कीर्तनात. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, म्हणून नजराणा पाठवला होता. म्हणून या पृथ्वी तलावरती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आता पुन्हा होणे नाही. बस टाका थाप. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हातवर करा बरं, सगळे करा करा बरं. पाचशे बी सायपकाच्या मंडपातले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सातारसराचं निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हे रईचे साथी वार झेलले आपुल्या निधनासाठी. लहानपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. लहानपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज की. चांगलं पीक जन्माला येण्यासाठी भूमी चांगली पाहिजे असं सांगत होते. म्हणून पृथ्वी माता भगवान परमात्म्याकडे गायीचं रूप धारण करून गेली आणि रडायला लागली. देवा, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मजाता. या पापाचं ओझं मला सहन होत नाही, आता तुम्ही अवतार धारण करून या. म्हणून चांगली भूमी पाहिजे. देव आमच्या घरी अवताराला यावा म्हणून वसुदेव देवकीने 60,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. किती? 60,000. इथं 2 तास कीर्तनात बसणं होत नाही. सगळे आसनं बदलतं माणूस. कोणी मांडी मोडतो, कोणी पाय लांबतो, कोणी आळस देतो, कोणी कानं होतं, कोणी उभं राहतं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. देव आमच्या घरी अवताराला यावा म्हणून सूतपा आणि पृष्णी या नावाने भागवतात त्यांची नाव आहे. सूतपा आणि पृष्णी 60,000 वर्षाचं फलश्रुती म्हणून भगवान परमात्मा वसुदेव देवकीचा विवाह झाला.
कंसाला आकाशवाणी झाली. कंसानं वसुदेव देवकीला बंदीखान्यात टाकलं आणि भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती एकाएकी बंदीखान्यामध्ये प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि देव अवताराला आल्याबरोबर नंदाच्या घराला माझा परमात्मा कंसाच्या कारागृहामध्ये अवतरित झाला आणि देव लगेच बोलला. असं होतं का व्यवहारात? लेकरू जन्माला आल्याबरोबर बोलतं? फतेपूरला बोललं की एखादं लेकरू हा बोलतं? नाही बोलत, पण देव बोलला. आणि जर कदाचित एखादी बाई रात्री डिलिव्हरी झाली रात्री आणि सगळे माणसं कीर्तनाला आले आणि तिचं बाळ आणि ती दोघच घरी, अगोदरच बाळात त्याची बाज थोडी अंधारातच राहते कोपऱ्यातच, आणि सगळे कीर्तनाला आले. आई कालच बाळातीन झाली आणि त्याची आईन लेकरू घरात आहे आणि ते लेकरू जर कोणीच नसल्यावर त्याच्या आईला बोललं काल जन्माला आलेलं, आई ए आई सगळेच कीर्तनाला गेली तू नाही गेली, असं जर बोललं समजा लेकरू तर आई कीर्तनाला येईल का मशानभूमीत जाईल? कुठं जाईल आई? काल जन्माला आलेलं लेकरू बोलल्यावर आई जगणार नाही, कारण असा प्रघात नाही. हे फक्त देव करू शकतो. देव 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजाने ते. नंदाच्या घराला मजने गोकुळाला बाबा मला इथं ठेवू नका, मला गोकुळात गोकुळात भगवान परमात्मा नेला. हो, माया उचलून मथुरेत आणली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती धूत. भगवान परमात्मा गोकुळात अवताराला आला. कंसानं ती माया हातात धरली, गरगर फिरवली, दगडावर आपटणार तेवढ्यात ती माया आकाश मार्गाने गेली. तुझ लागी वधी उपदला मदादी उपदला मदादी उपदला माया कंसाला बोलायला लागली, कंसा मला काय मारतो बाई माणसाला? अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आला. आणि मग असं कंसाला कळालं, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, अवताराला असं कंसाला कळालं. कृष्ण गोकुळी जन्मला जन्मला दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती गरोगर. कंसाला थरकाप सुटला, पण गोकुळातल्या लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पहिल्याच्या गोकुळीच्या शोभा गोकुळीच्या शोभा गोकुळीच्या
भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाल्याबरोबर गोकुळातल्या लोकांची काय अवस्था झाली त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळातल्या सुखाला अंत पार राहिला नाही. गोकुळात सगळ्यांना सुख झालं. कोणाला? लहानाला, मोठ्याला, गरिबाला, श्रीमंताला, स्त्रियांना, पुरुषांना, ज्ञान्याला, अज्ञान्याला, सगळ्याला गोकुळात सुख झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. का गोकुळातल्या लोकांना सुख झालं? काय कारण त्या सुखाचं? दुसरं चरण. बाळकृष्ण नंदागरी बाबा बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण सुखाला अंत पार न राहण्याचं कारणही महाराज म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी. म्हणून आनंदल्या नर आनंदल्या नारी. देव गोकुळात अवताराला आला म्हणून नराला आनंद, नारीला आनंद, लहानाला आनंद, मोठ्याला आनंद, गरीबाला आनंद, श्रीमंताला आनंद, स्त्रियांना आनंद, पुरुषांना आनंद, सगळ्यांना आनंद. मग आनंदाचं प्रतीक म्हणून कशा माध्यमातून आनंद साजरा केला? गुढिया तोरण गुढिया तोरण वा वा टाळी. गुढिया तोरण 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 बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी गुढिया तोरण गुढिया बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण विठोबा रघुमाय अरे जय जय जय
जय बारको माई हरे जय हरे जय हरे जय 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 दोबार को हरि जय हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय आवडी ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुदेव महाराज की जय भारत माई भारत माई भारत माई भारत माई भारत माई आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी सौ आशाताई पांडे यांसुद्धा उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारे. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. काल्याचे कीर्तन म्हणलं की कीर्तनाचा विषय ठरलेला असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचा. मग काय चरित्र केलं देवाने गोकुळात? तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत हो, दादा गुडघ्याने जय हो, तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, दादा गुडघ्याने रांगता, दादा गुडघ्याने रांगता, दादा गुडघ्याने तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, किंवा रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे. किंवा महाराज म्हणतात भगवान परमात्म्यांनी गोकुळामध्ये चोऱ्या केल्या, पण कशाच्या? चित्त चोरीले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, गवळणीच्या चित्ताची चोरी केली, दया दुधाची चोरी केली. हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैशी जाऊ घरानो हे बरा लौकिक. अनेक प्रकारच्या खोड्या देवाने केल्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या देवाने केल्या, आणि सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या. यशोदे कृष्णा सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का हे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे.
सगळ्या गवळणीची गाराने यशोदेनं वाट्यावर उभं राहून ऐकून घेतले आणि गवळण सगळ्याला बोलायला लागली. बाळ सगुण गुणाचे दाने बाळ सगुण गुणाचे हे बाळ सगुण गुणाचे दाने बाळ दिसते गोडे बाळ सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. हे बाळ सांगताने ग गोकुळच्या नारी, बाळ सांगताने ग गोकुळच्या नारी. मला गचिमना माझा ग, मला गचिमना माझा. सावळा गचिमना माझा, सावळा गचिमना माझा. खेळे राजा ग गवळणीत खेळे राजा. हे गवळणीत खेळे राजा ग, गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या गजागे सगळ्या गवळणीची घराने ऐकून घेतली. यशोदा सगळ्याला बोलायला लागले. अगं 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीचे खेळे खेळ, काय लटकाच घेताळ ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवराग, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही कवन लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी. सगळ्या गवळणीला यशोदा बोलली आणि सगळ्या गवळणी खाली मुंडके घातले आणि सगळ्या गवळणी घरी गेल्या. एक गवळण जरा तापड होती. सगळ्या गवळणी घरी गेल्याने एक गवळणीला दमच निघला नाही. ते आपल्या नवऱ्याला म्हणली, अप्पा लय त्रास दिला या कृष्णानं. यशोदेला सांगितलं, यशोदाही ऐकत नाही. आता आपलं कोणी ऐकत नाही, मग आपण या गावात राहण्यापेक्षा आपणच गाव सोडून जाऊ, कटकटच मिटती. गवळणीच्या नवऱ्यानं सांगितलं, कोणत्या गावात गेलं तर सारखंच राहत असतं, बरं आहे दबलं चोपलं कशाला गाव सोडती. पण गवळण ऐकत नाही. मग सगळा पसारा बैलगाडीत भरला आणि त्या दोघांनी गाव सोडलं. कोणी नव्हतं त्याला, दोघंच होते, बबली बबला आणि पेटी तबला. लेकरूने बाळ दोघं जणांनी पसारा गाडीत भरला आणि बैलगाडी निघली. 1-2 किलोमीटर गाव सोडून बैलगाडी गेली. गवळणीला तहान लागली. गवळण म्हणते, अहो लय तहान लागली, जरा पाणी आणा. तो म्हणला, आता कुठं पाणी, गाव सोडू नको म्हणलं. ते ऐकत नाही ना, आता कुठं पाणी, इथं तहान लागली. ते म्हणे, तुम्ही जर पाणी नाही आणलं मी मरतेच. तो म्हणे, मरू नको, आधीच बायका भेटत नाही, तू कुठं मरते, थांब. गाडी तो भरायला थोडंसं हिरवं दिसलं, कळशी घेतली, पाण्याला गेला. देवानं विचार केला, असं जर एक माणूस गाव सोडून गेलं तर आपलं कसं होईल. म्हणून देवाना जसा तिचा नवरा होता तसाच देव झाला आणि पाण्याची कळशी घेऊन आला त्याच्यासारखीच. आणि गवळणीला पाणी पाजलं. देव तिला म्हणतो, हे पाय, आपण गोकुळ सोडून चाललं हे जर कृष्णाला कळालं तर तो माझ्यासारखाच होऊन येईन. तो देव आहे, त्याला कसंही होता येतं. आणि तुला म्हणून तू माझी बायको आहे, ऐकशील नाही तर त्याचं बरं. ती म्हणे, हा मी कशी ऐकीन, पायात चप्पल पहा ना कशी, त्याला येतं द्या. आणि होता कृष्णच. खरा नवरा पाणीच आणायला गेला, तोवर यानं तिला पाणी बी पाजलं, गाडीवर बसला आणि गाडी वापस फिरवली. खरा नवरा पाणी घेऊन आला. तो म्हणला, गाडी तर भोकरदानाकडे चालली होती, फतेपुराकडे कसं काय फिरली. जवळ येऊन पाहतो तो गाडीत बसेल आणि खालचं उभं सारखंच. गवळणीला समजेल नेमका आपला कोणता आहे. आता ती गवळणीला हवा भरेलच होती कृष्णानं, कृष्ण येईन आणि तुझ्या नवऱ्यासारखं. तिला ते पटलं नाही. पण ज्याची बायको होती त्याला पटन कधी. त्यानं याची गच्ची धरली आणि याला खाली ओढलं. दोघाची दणकादणकी चालली. तोवर तिसरं आलं, लगेच तसंच बसलं गाडीवर. गाडी पुढं दाखल्यावर दोघं म्हणले, या पाय, दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आहे, त्याला खाली घे. तिसरं खाली घेतलं, लगेच चौथं आलं, लगेच तसंच बसलं गाडीवर. त्या तिघांनी पुन्हा याला खाली घेतलं, तर पुन्हा 5वं आलं, लगेच तसंच. असे संध्याकाळ लोक येऊ मग आता. अहो 5 जण झाले, सगळे म्हणतात बायको माझी. सगळेचे सगळे नंद बाबाच्या दारात गेले, सांगितलं सगळ्यांनी, नंद बाबा बायको माझी आहे. नंद बाबाच्या ध्यानात आला हा कार्यक्रम कोणाचा आहे. नंद बाबानं काय केलं, असा 50 फूट लांबा रुंदा खड्डा खोदला आणि नंद बाबा म्हणे, हे पा, गोंधळ घालू नका,
जो याच्या पलीकडे उडी मारन त्याची बायको. आता जे खरोखर नवरा होता ना तो माझ्यासारखा ठेंगणा होता 3-3.5 फूट. तो म्हणला 50 फूट खड्ड्यावर उडी जात नाही आणि बायको भेटत नाही, खाली बसलेलं बरं. आता जो देव होता पटापटात 50 फूट खड्ड्याच्या पलीकडे उड्या मारल्या. ज्याचा खरी बायको होती ते खाली बसलं. नंदबाबाच्या ध्यानात आलं याची खरी. नंदबाबा म्हणे बायको घे घरी होय, आता पुन्हा गोकुळ सोडायचं. अनेक प्रकारच्या लीला देवाने गोकुळात केल्या. सगळं गोकुळ त्रस्त झालं. महाराज प्रत्येक गवळणीच्या घरी देव रात्रीचा जायचा. एक गवळण सांगतो तुम्हाला. का टाइम झाला? हा नाही तुमच्या हिशोबात. ताई तुम्हाला वेळ आहे ना? ताई मी सांगायचे आता महिना झाला. मी कीर्तनाला पुढे गेलो की ताई येतात. चालूच आहे ते आता, त्यांना गरजेचं असेल ना आमचं चालूच आहे. हो महिना झाला बघ काल्याचे कीर्तन चालू आहे. ताई सोबत काही अडचण नाही. भगवान परमात्मा सगळे गोपाळ घेऊन एका गवळणीच्या घरी गेला रात्री 12 वाजता. इकडे लक्ष द्या. आणि सगळ्या गोपाळाला देवाने सांगितलंय डोळे झाका. सगळ्यांना डोळे झाकले आणि उघडा डोळे. सगळेचे सगळे गोपाळ राजवाड्याच्या आत. त्याच्यात एक बोबड्या नावाचं गवळी होता. तो म्हणला राव डोळे झाका म्हणलं तर गल्लीत होतो आणि डोळे उघडा म्हणलं तर घरात आलो. काही कुलपाला चाबी नाही, चराट नाही, जिना नाही, लिफ्ट नाही, शिडी नाही. हे काय भानगडे म्हणा. डोळे झाका म्हणलं तर आत आणि डोळे उघडा म्हणलं तर बाहेर. म्हणला राव हे देव नसल्यावर आपल्याला जमलं पाहिजे, पाहून घेऊ एकदा. आता जे देवाला जमतं ते जर आपल्याला जमलं तर त्याच्यातून आपल्यात फरक राहील का काही. देवाने सांगितलं डोळे झाका. झाकले मती आले. म्हणले पोटभर दही दूध तुपलो नाही खा. भरपूर खाल्लं पण हे बोबड्या होता ना बोबड्या त्यानं खाल्लं नाही. तो म्हणला एकदा जायचं नाही यायचं आपल्याला माहीत झालं मग देव नसल्यावर आपण जमवा जाऊ. इतकं सोपं आहे कधी. खाल्लं का म्हणले खाल्लं. भरलं का पोट म्हणले भरलं. मग झाका आता डोळे. सगळ्यांना डोळे झाकले पण या बोबड्यानं एकच डोळा झाकला. सगळे गोपाळ बाहेर गेले आणि जे जे कार केला गोपाल कृष्ण भगवान की. गावातल्या गवळणीला वाटलं झालं कोण काल्याच कीर्तन चला जेवायला. उठून पाहत आता दया दुधाची चोरी झाली. मडके फोडले. सगळ्या गवळणी वरडायला लागले चोरी झाली चोरी झाली. लाईट लावला. सगळे गोपाळ बाहेर गेलते पण यानं एक डोळा लावला होता ना. इथून इतकं वर निघलं आणि इथून इतकं त्या सवण्यात अडकलं दाब्याच्या घरात. गवळणी म्हणल्या सापडा चोर. कोणा सराटा घे, कोणा उलतन घे, कोणा लाटणं घे, कोणा बेलणं घे. इतका हाणला. आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत सांगतो हाग्या मार त्याला. वरडायला लागला कृष्णा वाचो रे बापा. कृष्ण म्हणे एक डोळा लावतो का. तेव्हापासून एक डोळा लावला लोक लय मारतात. महाराज इतका हाणला. देव म्हणे डोळे लाव. त्यानं विचार केला डोळ्यात बोट गेलं तर हरकत नाही. पक्के डोळे लावले. देव म्हणे उघड डोळे. घराच्या बाहेर. त्यानं खात्री केली बाहेरच का आते. आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत सांगतो चिंग चिंग चिंगाट. चिंगाट नाही बरं चिंगाट घरी. आणि दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ जमा झाले. सांगितलं पेंद्या बोबड्या चल. म्हणे कुठं. म्हणे काल गेलतो तिथे. म्हणे अजिबात नाही. बरं झालं येड्या हो म्हातारी घरी होती. आंबे हळद लावली. किती मारलं मला गोवळणी. आता मी येत नाही. मग देव गेला. देवाने सांगितलं बोबड्या. म्हणे कुठं. म्हणे काल गेलतो तिथं. ते म्हणे अरे मला वाटलं माणसंच बदमाश राहते. तू तर देव आहे ना. अरे तो बी इतका मार खाऊ घाला का येड्या मला. देव हे पा देव कधी कोणाचं चांगलं करत नाही आणि देव कधी कोणाचं वाईट करत नाही. चांगलंही करता आपलं कर्म, वाईटही करता आपलं. बघा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे शिव. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी दे काय आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. देव चांगलं नाही करत. त्यांना सांगितलं कृष्णा तू असताना मला इतका मार खाऊ घातला. मी आता बोबड होत ते. त्यानं सांगितलं कृष्णा आले जाय बा कुतना. आता गड्या मी येईन तुमच्या संगीला. जाय बा कृष्णा
साईबा कृष्णा चांगला येईल तुझा दिलवा साईबा कृष्णा चांगला येईल तुझा दिलवा त्या बोबड्यानं सांगितलं बोबड्या भाषेत कृष्णा जाय बा कृष्णा आता गल्या मी येईन तुमच्या संगतीला काय येणार नाही कृष्णानं त्याला विचारलं त्यांनी सांगितलं कृष्णा काल लाटलीला तुझ्या संगतीनं गवल्याच्या घरी गेलोले बा मी गलीब म्हणून गवलनीनं मलाच एकट्याला धरलले बा मलाच एकट्याला धरलले बा मला बुधू 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 मारलले बा बुधू 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 मारलले बा मी फुंदू 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 लल्लले बा काय म्हणतो हा मी गरीब म्हणून गवळणीनं मलाच एकट्याला धरलं रे बा गरीब होतं का चाठाळ होतं एक डोळा देवनी कोणाचं वाईट करत देवनी कोणाचं चांगलं करत आपलं कर्म चांगलं करत असतं आपलं कर्म वाईट करतं म्हणून अनंत प्रकारच्या खोड्या केल्या सगळं गोकुळ त्रस्त झालं आणि यशोदेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा ताप टाकरे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको हे तिच्या नादाला तू लागू नको अनेक प्रकाराने यशोदेन सांगितलं कृष्णा उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सगळ्या गोपाळाला देवाने सांगितलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई रानात गेले काही चारताना वेगवेगळे खेळ खेळले हामामा उतुतू विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ सवंगडी वना वना गाई गोपाळ सवंगडी वना अनेक प्रकारचे खेळ खेळले खेळ खेळून झाल्यावर सांगितलं तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पेटी झालाशीन झाली वेळ म्हणते आता आणा शिदोऱ्या सगळ्याचे शिदोऱ्या एकत्र केल्या सगळे गोपाळ कमलाकार बसवले पेंद्याच्या हातात शिदोरी दिली मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी त्या शिदोरीचं वर्णन भगवान शुकाचार्याने श्रीमद भागवतात केलं बघा विभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे चिकक्षे वामे पाणमश्रुण कवलम तत्फलान्निंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरदो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषत्ति बुभुजे यज्ञ भुगपाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली नागराज जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली नागराज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ संपलेला आहे योग्य असेल साधू संतांचा संदेश अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा पुनश्च एकदा सतत 9 वर्षापासून या ठिकाणी कीर्तनाचा योग येतो याही वर्षी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने आला सर्व गावकरी मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सर्व भाविक भक्त माता भगिनी पुरुष मंडळ सर्व माझे सहकारी टाळकरी मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई पांडे ताई सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो तुमच्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम हे पहा दही हांडीचा अभंग होईल दही हांडी फुटल आरती होईल सगळे टाळकरी खाली बसतील आणि याच्यानंतरचं निवेदन सूचना दिल्या जाईल कोणी सुद्धा जागा सोडायची नाही कीर्तनाला आणखीन 10 मिनिटं वेळ होता पण मी 10 मिनिटं कीर्तन अगोदर सोडलं तुमचा वेळ घेतला नाही त्याच्यामुळे 10 मिनिटं कोणी गडबड करायची नाही हो विठ्ठल जय जय दुरे पसरणे घडे वाहता धारा ज्याने डोळेचा वारे पसरणे घडे तुका मने हाते वारे दोही कडे पसरणे घडे
वारे डोळीकडे मुख पसरो तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरो तुम्ही वारे तुका मने आते धोका ने देखा तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरो वंदे धरिला कृष्ण मनी अवगाधने आला वाटो यंका वैष्णवनिका वा पुण्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो आला वाटो यंका वैष्णवनिका आम्ही भो मंडळी आम्ही गळे विरगाली हे गोविले पुरी विडे वा पुरी नाही विचारला अधिकार मिळाला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा माया बहिणींद्रा हे योगी आता विसविनेवर योगा इतिहास जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार करी वारी चुकून देहरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लू पंढरीचा वार वारी करी चुकून देहरी चंद्रभागेश तुका नाम मागे इचिदा पंढरीचा वार वारी करी चुकून देहरी मागणे देख तुझ प्रती आहे तरी पायी पांडुरंगा संतांचे निरवेचे मजदे अनेक तुझे काही न मागू देव तुका म्हणे आता उदार तू हो देवी पायी संताची या संतांचे निरवेची मजदे अनेक तुझे काही न माग देवा ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु